आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे युगंधर सगळ्यांसमोर, मीडियासमोर आणि तिथे उपस्थित सर्व लोकांसमोर आनंदीची बाजू घेतो, तिचा स्वाभिमान जपतो. युगंधर म्हणत असतो की आनंदी निंबाळकरांची सून आहे, माझी इज्जत आहे, स्वाभिमान आहे. आणि जर आनंदीला तुम्ही लोक इथे आतमध्ये पुरस्कार सोहळ्यामध्ये येण्यापासून अडवणार असाल तर मला हा पुरस्कारच स्वीकारायचा नाही आहे, कारण तो माझ्या बायकोपेक्षा आणि त्याचबरोबर तिच्या स्वाभिमानापेक्षा मोठा नाही आहे. आज मी इथे आहे, आनंदीची खंबीरपणे साथ आहे म्हणून. आणि तुम्ही जो माझा सत्कार करताय त्या सत्कार सोहळ्यामध्ये माझ्या बायकोचा मान सन्मान केला जाणार नसेल तर मला ग्लोबल आयकॉन हा पुरस्कार स्वीकारण्याची अजिबात इच्छा नाही आहे. तुम्ही लोकांनी माझ्या बायकोचा नाही तर माझा अपमान केला आहे, त्यामुळे काही झालं तरी मी इथे थांबणार नाही असं युगंधरने ठरवलेलं असतं. तेव्हा इथे आप्पा म्हणतात, अरे वा माझ्या पठ्ठ्या, वा किती छान पद्धतीने परिस्थिती सगळी तू सांभाळलीस. अरे तिथे आनंदीची बाजू घेतलीस, हेच अपेक्षित होतं मला. तेव्हा माई म्हणतात, बघितलंस ना शिल्पा, अगं ज्या आनंदीला कमीपणा देऊन तू इथे पार्टीमधून धक्के मारून बाहेर काढण्याची स्वप्न बघत होतीस, त्यासाठी तिची इच्छा नसताना तिला हा गाऊन घालून पाठवलंस आणि तिथे तिची नाचक्की व्हावी म्हणून प्रयत्न केलेस. पण तू बघितलंस ना युगंधरने किती छान पद्धतीने संपूर्ण परिस्थिती सांभाळून घेतली, किती छान पद्धतीने त्याने आनंदीचा मान सन्मान जपला. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो की चल चल आता आनंदी, आपण इथे थांबायचं नाही, आपण निघूया. मला इथे कुठलाही पुरस्कार नको आहे, तो तुझ्या स्वाभिमानापेक्षा मोठा नाही. तेव्हा युगंधर आनंदीचा हात पकडून तिला घेऊन जात असतानाच तिथे आलेले असतात कार्यक्रमाचे आयोजकसुद्धा आणि त्याचबरोबर आमदारसुद्धा. ते म्हणत असतात, वा युगंधर साहेब वा, अहो तुमच्यासारखा माणूस जर आपल्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, तिची अस्मिता तिचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्यासारखा माणूस आहे ना, तो खरं तर लोकांसाठी इन्स्पिरेशन असला पाहिजे. आज तुम्ही तुमच्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत, तिचा स्वाभिमान जपत, खरं तर तिची बाजू घेत तुम्ही इथे लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम केलेलं आहे. अहो लोकांनी लगेच जज करायला सुरुवात केली. त्यांचे इथे आता वेस्टर्न गाऊन बघितला, पण त्याच्यामध्ये आपली जी संस्कृती जपलेली आहे ती लोकांना दिसली नाही. त्या ड्रेसच्या आतमध्ये घातलेलं मंगळसूत्र, पायामध्ये घातलेले हे जोडवं, हे लोकांना दिसलं नाही. पण त्यांनी आपली संस्कृती जपण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. अहो तुम्ही बोललात ते बरोबरच आहे. कपड्यांवरून माणसाला जज करायचं नसतं, त्याच्यावरून त्याचे संस्कार दिसत नसतात. संस्कार तर हे आपल्या चारित्र्यामध्ये असले पाहिजे, जे की आनंदी मॅडम यांच्यामध्ये आहेत. त्यांनी आपल्या संस्कृतीला कुठल्याही पद्धतीचा तडा हा घातलेलाच नाही आहे. त्यामुळे मिस्टर निंबाळकर आणि मिसेस आनंदी, तुम्ही दोघांनी कुठेही जायची गरज नाही आहे. अहो खरं तर तुमच्यासारखे पुढारलेले हे पुरुष जे आपल्या बायकोचा मान सन्मान जपण्यासाठी एवढा मोठा पुरस्कार सोडायला तयार होतात, सगळ्यांसमोर आपल्या बायकोची खंबीरपणे साथ देतात, अहो तुम्ही तर आपल्या आत्ताच्या पिढीसाठी ग्लोबल आयकॉन आहात. मी तर इथे तुम्हाला सांगेन की तुम्हीच हा पुरस्कार स्वीकारायचा, हा पुरस्कार तुमची वाट बघतोय असं ते आता म्हणतात. तेव्हा इथे शिल्पाला खूप राग येत असतो. माई म्हणतात, शिल्पा अगं तू आनंदीला कमीपणा देण्यासाठी तिची नाचक्की व्हावी म्हणून तो गाऊन घालून पाठवलंस, पण आता बघितलंस, आता आनंदी तोच गाऊन घालून मोठ्या आयटीत युगंधरबरोबर सन्मानाने तो ग्लोबल आयकॉन पुरस्कार स्वीकारणार आहे. तेव्हा आप्पा म्हणतात, शिल्पा हारलीस, तू हारलीस. अगं जे काही तू केलंस ना त्यामुळे तुझी इज्जत नाही वाढली गं, तू हारलीस. त्यानंतर इथे पृथ्वी आणि त्याचबरोबर आरती दोघेजणं मीटिंगसाठी आलेले असतात. तेव्हा मीटिंग छान पद्धतीने सुरू असते. तेव्हा समोर बसलेले जे त्यांचे क्लायंट असतात ते म्हणत असतात, यांची ओळख. तेव्हा पृथ्वी म्हणतो की ह्या आमच्या कंपनीच्या हेअर डिझायनर आहेत आरती. तेव्हा ती म्हणते हॅलो, ती सगळ्यांना हाय हॅलो करते.
त्यानंतर ते म्हणतात, अरे वा, हे डिझायनर म्हणजे ह्या ज्या काही डिझाईन तुम्ही तयार केलेल्या आहेत या सर्व तुम्ही केलेल्या आहेत का? तेव्हा ती म्हणते, हो सर. तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला ह्या डिझाईन आवडले का सर? तो म्हणतो, हो तर म्हणजे इतक्या छान डिझाईन तुमच्यासारख्या म्हणजे क्यूट आणि सेन्सिबल मुलीने केल्यात या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाही आहे. खरंच खूपच सुंदर डिझाईन तुम्ही तयार केलेल्या आहेत. तेव्हा इथे लगेच आरती म्हणते, एक मिनिट हां. आणि ती म्हणते, पृथ्वी सर बघताय ना, म्हणजे तुम्हाला माझी किंमत नसेल. तुम्ही मला काय म्हणता? तुम्ही मला म्हणता की तुझ्या डिझाईन ह्या चांगल्या नसतात आणि म्हणून मला तुम्ही हिणवता. मला तुम्ही काय म्हणता? तुझ्या डिझाईन कित्या जुन्या पद्धतीच्या आहेत असं तुमचं म्हणणं असतं ना. पण बघितलं, तुम्हाला कदर नसली तरी बाकीच्या लोकांना माझ्या टॅलेंटची किती कदर आहे ते. त्यानंतर इथे आता राघव सर म्हणत असतात की मी काय म्हणतो, तुम्ही इतक्या छान छान डिझाईन कशा काय तयार करता? म्हणजे इतक्या सुंदर डिझाईन तुमच्या डोक्यामधून कशा येतात? मला ऐकायला नक्कीच आवडेल आणि तुमच्याकडून ह्या सुंदर सुंदर डिझाईन बघायलासुद्धा आवडेल. ते म्हणते, काय सर, अहो ह्या डिझाईन तयार करणं हेच तर माझं काम आहे, म्हणून तर मी हे डिझायनर आहे, बरोबर ना? आणि त्याचबरोबर अनुभवसुद्धा कामी येतोच की. अनुभवाने सुद्धा खूप काही गोष्टी मी शिकलेली आहे सर. तेव्हा ते म्हणत असतात, खरंच खूपच छान. म्हणजे आज तुमची हुशारीसुद्धा बघितली, तुमचा क्यूटनेस आणि काम करण्याची तुमची पद्धत मला खूपच जास्त आवडली. तुमच्याबरोबर हा घेतलेला चहा म्हणजे ही गरमागरम कॉफी आणि त्याचबरोबर तुमचा क्यूट हा चेहरा बघून आज माझी इव्हिनिंग खूपच जास्त छान पद्धतीने पार पडलेली आहे. खरंच ती म्हणते, थँक्यू सर, खरंच थँक्यू. तेव्हा इथे आता राघव ज्या पद्धतीने आरतीची स्तुती करत असतो, तिला कॉम्प्लिमेंट करत असतो, ती गोष्ट इथे पृथ्वीला अजिबात आवडत नसते. त्याच्यामध्ये राघव म्हणत असतो, मी काय म्हणतो आरती मॅडम, जेव्हा या सर्व डिझाईन मी बघितल्या ना, तेव्हा मला असं वाटलं इतक्या सुंदर डिझाईन आणि एवढं बारीक त्यातलं डिझाईन केलेलं काम हे कुठल्या तरी एखाद्या खडूस व्यक्तीने केलं असेल असं मला वाटलं होतं खरंच. पण तुम्ही तर इतक्या क्यूट आहात आणि तुमच्यासारख्या मुलीने इतक्या सुंदर आणि कठीण डिझाईन केलेल्या आहेत, या गोष्टीवरती खरंच माझा विश्वास बसला नाही. पण खूपच सुंदर काम केले आहेत तुम्ही. तेव्हा ती म्हणते, खडूस आणि मी? नाही हो. खडूस कोण असतं माहिती आहे का तुम्हाला? जे कंपनीचे मालक असतात, जे बॉस असतात ना, ते खडूस असतात. आम्ही तर बिचारे साधे भोळे एम्प्लॉई. आम्ही खूपच जास्त चांगले असतो, ओपन माइंडेड असतो, एकदम चिल आणि रिलॅक्स असतो. मी अजिबात खडूस नाही आहे, खरंच. तेव्हा तो म्हणतो, नाही, ते बरोबरच बोललात तुम्ही. मग आपण एक काम करूया, आपण तुमच्या ह्या सर्व डिझाईन आहेत ना, त्या सगळ्या आपण अप्रूव्ह करूया, बरोबर ना? आणि बाकीच्या ज्या डिझाईन आहेत त्या तुम्ही मला दाखवा आणि पृथ्वी सर, आपण हे डील आता फायनल करूया. तुम्ही यांच्याशी सगळं पेपर वर्क वगैरे, साईन वगैरे याच्याबद्दल बोलवून घ्या आणि जे काही आहे ते आपण फिक्स करूया. आणि आरती मॅडम, तुम्ही मला बाकीच्या डिझाईन्स दाखवा आणि अजून मला तुमच्या कामाबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. चालेल ना? आपण डिस्कस करूया. तेव्हा इथे पृथ्वी काही बोलायला जाणार, तेवढ्यातच आरती म्हणते, हो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पृथ्वी सर चला. तेव्हा इथे पृथ्वी तिथून उठतो आणि जाऊन आता त्या दुसऱ्या सरांच्या बाजूला बसतो आणि आरतीच्या शेजारी येऊन राघव बसलेला असतो. त्यानंतर इथे राघव हा आरतीबरोबर कामाच्याबद्दल बोलत असतो आणि तो खूपच जास्त फ्रेंडली तिच्याबरोबर वागत असतो. तेव्हा त्या दोघांना एकमेकांबरोबर इतकं छान एकत्र बसताना बोलताना बघून पृथ्वीला राग येत असतो, कारण राघव ज्या पद्धतीने एकदम फ्रेंडली तिच्याबरोबर बोलत असतो, ही गोष्ट अजिबात पृथ्वीला आवडत नाही. आणि त्यानंतर आरतीसुद्धा छान हसत असते, बोलत असते, त्यामुळे त्याला या दोघांचासुद्धा तेव्हा राग आलेला असतो. तेव्हा इथे राघव म्हणतो की ठीक आहे, आपण ही डील आता फायनल करूया. तेव्हा पृथ्वी आणि आरती ज्या कामासाठी त्या ठिकाणी गेलेले असतात ते त्यांचं काम आता पूर्ण झालेलं असतं. तेवढ्यातच इथे संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह प्रेक्षकांच्या भेटीला आलेला असतो. तेव्हा लाईव्ह जे काही घडतं आहे ते सगळेजण आता घरी बघत असतात. म्हणजे अगदी शिल्पा, माई, अप्पा आणि धनश्रीसुद्धा. आणि तिथे विद्याधर तर काय
स्वतःहूनच गेलेला असतो. तेव्हा आनंदी खूपच जास्त अनकम्फर्टेबल फील करत असते, कारण ते कपडे काही तिने स्वतःच्या आनंदाने मर्जीने घातलेले नसतात, शिल्पाने घातलेले असतात तिला. तेव्हा इथे आता सर येतात आणि म्हणतात की युगंधर साहेब, तुम्ही तुमच्या बायकोच्या स्वाभिमानासाठी, तिच्या अस्मितेसाठी जो काही स्टँड घेतलात त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच तुमचा फारच अभिमान वाटतोय. त्यामुळे तुम्ही आता इथे बसा. थोड्याच वेळात तुम्हाला इथे ग्लोबल आयकॉन म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे, तुमचा सन्मान केला जाणार आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, आनंदी काय झालं गं, तू अशी अस्वस्थ का वाटतेस? अगं ह्या ड्रेसमध्ये तुला इतकं जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तू कशासाठी हा ड्रेस घातलास? घालायचाच नव्हतास ना. तेव्हा ती म्हणते, सॉरी मालक साहेब, मी हा ड्रेस घातला. तेव्हा तो आता म्हणतो की ठीक आहे, आता घातलाच आहेस तर त्याच्या खांद्यावरती जे उपरण असतं ते तो काढतो आणि ती जी शॉल आहे ना ती तिच्या खांद्यांवरती टाकतो, जेणेकरून तिला कम्फर्टेबल वाटावं, तिला अनकम्फर्टेबल वाटू नये. कारण ते आता ऑफ शोल्डर असल्यामुळे तिला थोडंसं ऑकवर्ड वाटत असतं. युगंधरच्या लक्षात येतं आणि तो तिच्या खांद्यांवरती ती शॉल टाकतो. तेव्हा माई लाईव्हमध्ये बघत असतात. माईंना खूपच जास्त छान वाटतं की इथे युगंधर आनंदीला किती इज्जत देतोय, किती तिची काळजी घेतोय. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, आनंदी, मी तुला सांगितलं होतं ना, तू चांगली साडी वगैरे नेसून ये म्हणून, मग हे सगळं काय आहे? तेव्हा इथे युगंधरला पटकन आठवतं, तो शिल्पाला म्हणालेला असतो की ताई, आनंदीला छान नऊवारी साडी, त्याचबरोबर दागिने आणि छान इथे आपला ट्रेडिशनल लूक करून पाठव. पण त्याला कळतं की हे सगळं आहे ना शिल्पानेच केलं असेल, कारण आनंदी असे कपडे घालण्यामध्ये कम्फर्टेबलच नाही आहे, ती मुलगी का घालेल? तेव्हा युगंधरच्या लक्षात येतं आनंदी काही खरं बोलणार नाही आहे. तिला तो म्हणतो, आनंदी, तू इथे 2 मिनटं बसा, कुठे जाऊ नको, मी लगेच आलो. तेव्हा आनंदी तिथे बसत असते. तेव्हा त्या ठिकाणी माई म्हणत असतात की आनंदी, 2 पावलं पुढे जा, एक तिथे खुर्ची असणार आहे, त्या खुर्चीवरती जाऊन तू बस. तेव्हा ती खुर्चीवरती बसलेली असते. युगंधर आनंदीला इतकं महत्त्व देतोय, कम्फर्टेबल करतोय, ही गोष्ट विद्याधर बघत असतो. त्याला प्रचंड राग आलेला असतो. माई म्हणत असतात, आनंदी, का केलंस तू असं? का नाही सांगितलंस तू युगंधरला की शिल्पानेच तुला जबरदस्ती तो ड्रेस घालायला सांगितला आहे? तुझी अजिबात इच्छा नव्हती. अगं सांगायचं ना तू त्याला खरं खरं. तेव्हा ती म्हणत असते, नाही माई, मी असं नाही करू शकत. हे बघा, मी शिल्पाताईंचं नाव सांगून इथे आता मालक साहेबांना अजून नाही त्रास देऊ शकत. आधीच त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. ते भावंडं एकमेकांना खूप इज्जत देतात आणि माझ्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये मिठाचा खडा पडावा या गोष्टीचा विचार मी कधीच करणार नाही. अहो, मला माहिती आहे शिल्पाताईंचा माझ्यावरती राग आहे, पण युगंधर साहेबांवरती, मालक साहेबांवरती त्यांचा खूप जीव आहे. त्यामुळे माझ्यामुळे बहीण भावाच्या नात्यामध्ये दुरावा यावा, त्यांच्यामध्ये भांडण व्हावं, मला अजिबात असं वाटत नाही आहे. म्हणून मी मालक साहेबांना नाही सांगितलं की हा ड्रेस मला शिल्पाताईंनी घालायला सांगितलं आहे. तेव्हा इथे माई, तुम्ही पण इथे मालक साहेबांना काही सांगू नका, असं ती आता म्हणत असते. तेव्हा विद्याधर म्हणत असतो की हा युगंधर तर आपल्या बायकोला खूपच जास्त इज्जत देतोय, ग्लोबल आयकॉन वगैरे, पण आता या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे, ह्या दोघांच्या नात्याच्या चिंधड्या चिंधड्या केल्या पाहिजे, असं विद्याधर म्हणत असतो. तेव्हा धनश्री म्हणत असते, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा शिल्पाताई. अहो, तुम्ही करायला गेलात एक, पण आता ती आनंदी जिंकते, त्याला आपण काय करायचं? तेवढ्यातच युगंधरचा फोन आलेला असतो. धनश्री म्हणत असते, हे बघा शिल्पाताई, भाऊजींचा फोन आलेला आहे. तेव्हा ती म्हणते, हां बोल युगंधर. युगंधर म्हणतो, शिल्पाताई, खरं खरं सांग, आनंदीला हा ड्रेस तूच घालून पाठवलेस ना? तूच तिला हा ट्रेडिशनल ड्रेस न देता तिला तू हा वेस्टर्न ड्रेस घालायला सांगितलास, बरोबर? गाऊन घालून तू इथे आनंदीला का पाठवलंस? ती म्हणते, अच्छा, म्हणजे त्या आनंदीने तुझे कान भरले तर? तिच्या सांगण्यावरूनच तुम्हाला फोन करून जा विचारतोयस ना युगंधर? त्या आनंदीने तुझे कान भरले असतील, बरोबर ना? चोंबडी कुठली, चोंबडेपणा केलंच का तिने? तुला सगळं सत्य सांगितलंच का? तेव्हा युगंधर म्हणतो, शिल्पाताई, तू शांत हो जरा. आनंदीने मला काहीही सांगितलेलं नाही आहे
अगं ती बिचारी तर म्हणाली की तो ड्रेस तिने स्वतःहूनच घातलाय म्हणून. पण मला माहिती आहे ना, आनंदी असा ड्रेस घालून कधीच या ठिकाणी येणार नाही. मी तिला एवढ्या दिवसात एवढं तर ओळखलंय. अगं तिने कशाला काय सांगायची गरज आहे. ती जेव्हा रेड कार्पेटवरती उतरली ना, तेव्हाच तिचा चेहरा बघून मला कळलं होतं की हा ड्रेस तिने स्वतःच्या मर्जीने नाही, तर तिच्या डोळ्यामध्ये मला भीती दिसली, धाक दिसला, कुणाच्यारी धाकामुळे घातलेला आहे हे मला कळलं होतं. अगं ती मुलगी असा ड्रेस घालून इथे येणं शक्यच नाही आहे. ती मुलगी आनंदाने ड्रेस साडी घालणारी मुलगी आहे की असा वेस्टर्न गाऊन घालणार आहे हे काय मला माहिती नाही आहे का? आणि मी तुला ती जबाबदारी दिली होती ना, तिला तयार करून पाठवायची. ही अशी पाठवली आहेस तू. तुला निंबाळकरांच्या इज्जतीची पर्वा नाही. आनंदीच्या रागापोटी तू निंबाळकरांची इज्जत चव्हाट्यावरती आणणार आहेस. काय मिळालं तुला हे सगळं करून? तेव्हा शिल्पा म्हणते, हो केलं मी हे सगळं. मीच तिला तो ड्रेस जबरदस्तीने घालायला सांगितला. कारण माझी अजिबात इच्छा नव्हती की त्या मुलीने तुझ्याबरोबर अवॉर्ड फंक्शनमध्ये यावं. ती घरातली मोलकरीण तुझ्याबरोबर मिरवणार, ही गोष्ट मला सहन होईल असं वाटतंय तुला? अरे समिधा वहिनी तुझी बायको आहे हे विसरू नको. माझी समिधा वहिनी होती तेव्हा ती तुझ्याबरोबर सगळ्या पुरस्कारांना सगळीकडे ती मानाने फिरायची. कारण ती तुझी खरी बायको आहे. तुझ्या इज्जतीला शोभणारी, तुझ्या मानाला शोभणारी. अरे पण ती आता नाही आहे. त्यामुळे ही आनंदी तिची जागा घेणार, माझ्या समिधा वहिनीची. ती तुझ्या खांद्याला खांद्या लावून इथे तो अवॉर्ड फंक्शनमध्ये येणार आणि तो पुरस्कार स्वीकारणार, हे मला मान्य नव्हतं. तो अधिकार फक्त माझ्या समिधा वहिनीचा आहे, या भिकाऱ्या आनंदीचा अजिबात नाही. ती साधी मोलकरीण, ती तुझ्याबरोबर तो अवॉर्ड स्वीकारायला येईल ही कल्पना मला सहन झाली नाही. तेव्हा युगंधर म्हणत असतो, अगं ताई काय बोलतेस तू? सारखं आपलं तेच तेच कॅसेट वाजवत असतेस. हे बघ समिधाची जागा माझ्या आयुष्यात कोणी बी घेणार नाही. समिधा माझी बायको आहे, तिच्यावरती माझं अजूनही तेवढंच प्रेम आहे. अगं पण आनंदीला सुद्धा ती जागा घ्यायची नाही आहे. तिला अजिबात इंटरेस्ट नाही आहे या सगळ्यामध्ये. तिला जबरदस्तीने माझी बायको बनायचं सुद्धा नाही आहे. जी तिला तिथे जागा आहे त्याच्यामध्ये ती आनंदी आहे. पण तू विसरू नको ताई, आनंदीने किती काय काय केले आपल्या निंबाळकर कुटुंबासाठी. अगं माझा मुलगा आणि मी एकाच छताखाली राहत होतो, तरीसुद्धा दोघे अनोळखीसारखे राहत होतो. पण आनंदीने कुठलाही स्वार्थ न बाळगता माझ्यामध्ये आणि पृथ्वीमधला असलेला दुरावा हा दूर केला. आम्ही बाप लेक कितीतरी वर्षांनी एकत्र आलो आणि हे सगळं कुणामुळे शक्य झालं? आनंदीमुळे शक्य झालं. अगं तिच्या चांगल्या गोष्टी तुला दिसतच नाही का? अगं ती कधीतरी जबरदस्तीने या घरातली समिधाची जागा घ्यायला गेली आहे का? तिला तो इंटरेस्टसुद्धा नाही आहे, मला माहिती आहे. तिला जबरदस्तीने कुठलं बी नातं तयार करायचं नाही आहे. ती त्या घरामध्ये फक्त निंबाळकरांची सून म्हणून राहते आणि प्रत्येक कर्तव्य ती आनंदाने पार पाडण्याचा प्रयत्न करते, एवढंच. पण तुला ते कळतच नाही आहे शिल्पाताई. तुझ्या अहंकारा आणि रागापुढे तुला आनंदीचे चांगले गुण दिसतच नाही आहे. जरा ह्या रागाच्या चष्म्यातून बाहेर पड आणि जरा बघ आजूबाजूला. आनंदी किती चांगली आहे ते. अगं आपल्या घरासाठी ती सगळं काही करत असते. तिलासुद्धा हौस नाही आहे जबरदस्तीने माझी बायको म्हणायची. ह्या गोष्टीचा सुद्धा तू जरा विचार कर. आणि एक काम कर तू जरा ताई, शिल्पाताई तू एक काम कर. तुला जर आनंदीचा रागच करायचा असेल, या घरातली शांतता भंगच करायची असेल ना, तर जा कुठेतरी जा, थोडे दिवस आणि आराम कर. आपल्या गुरुजींचा आश्रम आहे ना, तिथे जा बरं 8 दिवस. मी इथे अवॉर्ड फंक्शनवरून येईपर्यंत तू मला घरामध्ये दिसली नाही पाहिजे. तुझा गाशा गुंडाळ, तुझी बॅग वगैरे भर आणि तयार राहा आणि जा तू आता गुरुजींच्या आश्रममध्ये 8 दिवस तिथे राहा. जरा शांत राहिलीस ना की मी जे काही बोलतोय ना त्याचा विचार करशील आणि परत आल्यानंतर तो आनंदीचा सून म्हणून स्वीकार केलेला पाहिजे. आनंदी खूप चांगली मुलगी आहे ताई, तिचा राग करू नकोस. हे बघ, आनंदीचा जेव्हा तू सून म्हणून चांगल्या मनाने स्वीकार करशील ना, तेव्हाच तू या निंबाळकरांच्या घरामध्ये पाऊल ठेवायचं. कळलं तुला? आता जा. मी यायच्या आधी तू मला घरामध्ये तुझा तो कडू आणि रागीट चेहरा बघायची मला अजिबात हौस नाही आहे. तेव्हा तू कुठेतरी जा, गुरुजींच्या आश्रमामध्येच जा आणि तिथे 8 दिवस आराम कर, असं युगंधरने सांगितलेलं असतं. तेव्हा शिल्पाला प्रचंड राग येतो. आनंदीसाठी युगंधरने पहिल्यांदा आपल्या बहिणीबरोबर वाद घातलेला असतो. त्याचबरोबर पुढील भागामध्ये अवॉर्ड फंक्शनला जात असताना इथे आनंदीचा पाय मुरगळतो, तेव्हा युगंधर तिला आधार देतो.
पत्रकार जेव्हा युगंधरला प्रश्न विचारत असतात तेव्हा इथे आनंदी इंग्रजीमध्ये पत्रकारांना इथे युगंधरच्या वतीने आता उत्तरं देते आणि त्याच्याबरोबर आता संवाद करण्याचा प्रयत्न ती करत असते. इंग्रजीमध्ये बोलताना आनंदीला बघून युगंधर खूपच जास्त इम्प्रेस्ड झालेला असतो.